सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शांतिनिकेतन प्राथमिक शाळा सातारा परिसर औरंगाबाद येथील सहशिक्षक मी M.A. महाजन. सब्जेक्ट जनरल सायन्स स्टँडर्ड 6 लेक्चर नंबर 13. टॉपिक नेम सबस्टन्सेस इन डेली यूज. Substances in daily use. Paper. Paper is the substance or material formed due to the intervening of the cellulose fibers in grass, wood, rag or waste paper. तर पेपर हा एक असा पदार्थ आहे की जो सेल्युलोज फायबरपासून गवत, लाकूड आणि वेस्ट पेपर्स यांच्या सेल्युलोज फायबरपासून तो तयार झालेला आहे. दस पेपर इज अ काइंड ऑफ नेटवर्क ऑफ सेल्युलोज फायबर्स. अशा प्रकारे पेपर हा एक सेल्युलोज फायबर्सचा एक नेटवर्क आहे. हाऊ इज पेपर मेड. आता आपण बघणार आहोत पेपर कसा तयार करतात. कॉनिफेरस ट्रीज लाईक पाईन आर यूज टू मेक पेपर. म्हणजे कॉनिफेरस नावाची जी झाडं आहेत त्या झाडांना जे लाकडं यांचा वापर पेपर तयार करण्यासाठी केला जातो. द बार्क ऑफ द लॉग ऑफ दीज ट्रीज इज फर्स्ट रिमूव्ड अँड द वूड इज ब्रोकन इन टू स्मॉल पीसेस. अगोदर या झाडांच्या साली काढून टाकल्या जातात आणि त्यानंतर ते त्याची झाडाची जे खोड आहे त्याला बारीक बारीक तुकडे त्याचे केले जातात. द मिक्सचर ऑफ दिस पीसेस अँड सम केमिकल्स इज केप्ट सोकिंग फॉर अ लॉंग टाईम. तर या लाकडाच्या तुकड्यांचं आणि काही रासायनिक पदार्थ एकत्र करून बऱ्याच वेळपर्यंत ते भिजत ठेवले जातात. इट हेल्प टू फॉर्म पल्प. याच्यामुळे एक पल्प लगदा तयार होतो. वेन द केमिकल प्रोसेस इज कम्प्लिटेड द फायबरस सबस्टन्सेस फ्रॉम वूड पल्प आर सेपरेटेड. म्हणजे ज्यावेळेस रासायनिक प्रक्रिया घडते तर फायबरस सबस्टन्सेस फ्रॉम वूड पल्प आर सेपरेटेड. तर मग त्यानंतर जे लाकडाचा पल्प लगदा तयार झाला आहे त्यापासून फायबरस सबस्टन्सेस हे वेगळे केले जातात. अँड सम डाईज आर ॲडेड. आणि काही त्याच्यामध्ये डाईज ॲड केले जातात. द पल्प इज देन पास थ्रू रोलर्स ड्राय टू फॉर्म पेपर अँड फायनली वाउंड ऑन रील्स. तर नंतर जो पल्प आहे लगदा आहे लाकडाचा तो लगदा रोलर्समधून पाठवला जातो आणि रोलर्स त्याच्यावरून फिरल्यावर ते वाळवले जातात आणि त्यापासून कागद तयार होतो. फायनली वाउंड ऑन रील्स. आणि नंतर कागद हा मोठ्या मोठ्या रील्सवर गुंडाळला जातो. पेपर अँड वूड आर क्लोजली रिलेटेड. टू सेव्ह ट्रीज इट इज नेसेसरी टू यूज पेपर स्पेरिंगली. तर कागद आणि झाडे यांचं नातं फार जवळचं आहे. कारण आपण जितकी कागद वाचवू तितकंच झाडांची संख्यासुद्धा आपल्याला वाचेल. कारण झाडापासूनच कागद तयार केला जातो. डू यू नो इन इंडिया द फर्स्ट फॅक्टरी ऑफ मॅन्युफॅक्चर newsprints paper to be used for newspapers was established as नेपानगर in मध्य प्रदेश in 1955. म्हणजे आपल्या भारतामध्ये सगळ्यात पहिली पेपर बनवायची फॅक्टरी ही नेपानगर इन मध्य प्रदेशमध्ये in 1955 तयार करण्यात आली. पेपर इज ऑल्सो मॅन्युफॅक्चर ॲट सोनगड इन गुजरात. In Maharashtra there is a paper factory at बल्लारपूर नियर चंद्रपूर. म्हणजे गुजरातमध्ये सुद्धा सोनगड इथे पेपर फॅक्टरी आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये बल्लारपूर आणि चंद्रपूर येथे सुद्धा पेपरची फॅक्टरी आहे. आता ऑलवेज रिमेंबर, कधी लक्षात ठेवा, डू नॉट टिअर अप ब्लँक पेजेस ऑफ नोटबुक्स. कधी कोरे कागद वहीचे फाडू नका. डू नॉट थ्रो अवे ओल्ड नोटबुक्स विथ ब्लँक पेजेस. कधी जुन्या वया कोरे कागद फेकू नका. द ब्लँक साइड्स ऑफ ॲडव्हर्टायझिंग पॅम्पलेट्स
pamphlets, inner side of postal envelopes, the blank sides of calendar pages, and other such writable surfaces can be used to make notes, लिस्ट टू कवर बुक्स एक्सेट्रा. म्हणजे जर आपण पॉम्पलेट जे येतात ॲडव्हर्टाईज जाहिराती करणारे ते पॉम्पलेट किंवा इन्व्हेलपचे आतमधील बाजू, कॅलेंडरच्या ब्लँक साईड्स, कॅलेंडरवर असणारी कोरी का जागा, तर अशा या कागदांचा वापर आपण नोट्स काढण्यासाठी किंवा लिस्ट बनवण्यासाठी किंवा पुस्तकांना कवर लावण्यासाठी करू शकतो. त्याला डू नॉट थ्रो अवे ऑर बर्न सच पेपर अंटिल इट हॅज बीन फायनली युटिलाइज लाईक दिस. त्या कोणतेही कागद असे फेकून देऊ नका, जोपर्यंत त्याचा वापर करता येईल तोपर्यंत त्याचा वापर करायचा आहे. व्हेर एव्हर पॉसिबल ट्राय टू यूज पेन्सिल अँड स्लेट. जेवढं शक्य होईल तेवढं पेन्सिल आणि पाटीचा वापर, स्लेटचा वापर तुम्ही करायचा आहे. कागदाचा वापर कमी करायचा आहे. कोऑपरेट विथ पीपल हू कलेक्ट पेपर फ्रॉम गार्बेज ऑर बाय स्क्रॅप पेपर. तर अशा लोकांशी कोऑपरेट करा की जे कचरा उचलतात आणि जे स्क्रॅपमध्ये पेपर विकतात, स्क्रॅपमध्ये पेपर विकत घेतात. तर अशा लोकांसाठी ज्यांना मदत करायची आपण. दीज पीपल हेल्प इन प्रॉपर रिसायकलिंग ऑफ रिसोर्सेस. या लोकांमुळे कागदाची रिसायकलिंग होते, कागदांची पुनर्निर्मिती करायला मदत होते. त्यामुळे अशा लोकांना मदत करायची आहे. फाइंड आउट व्हेअर वॉज द प्रोसेस ऑफ मेकिंग पेपर इन्व्हेंटेड. तर पेपर तयार करण्याची प्रोसेस ही कुठे शोध लागला. तर याचा शोध घ्यायचा आहे. व्हॉट काइंड ऑफ पेपर इज यूज फॉर आवर टेक्स्टबुक, व्हॉट साईज इज इट, हाऊ इज पेपर फॉर करन्सी नोट्स मॅन्युफॅक्चर्ड. तर या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला शोधायची आहे आणि तुम्ही ती शोधायची आहेत. सिंथेटिक फायबर्स ऑर थ्रेड्स. सिंथेटिक फायबर किंवा थ्रेड्स कशाला म्हणतात, तर जसं नायलॉन, डिक्रॉन, टेरिलिन, टेरिन, पॉलिस्टर, रिऑन एक्सेट्रा असतात, याला आपण सिंथेटिक फायबर्स असं म्हणतो. तर बघूया आपण. कॅन यू टेल फ्रॉम विच सबस्टन्सेस इन नेचर कॅन वी गेट थ्रेड्स ऑर फायबर. आपण निसर्गामध्ये कोणत्या पदार्थांपासून थ्रेड्स किंवा फायबर्स मिळवतो, तर कॉटन आहे, त्याच्यानंतर वूल आहे, ज्यूट आहे, हेम्प आहे आणि सिल्क आहे. या पदार्थांपासून आपण थ्रेड्स आणि फायबर्स मिळवतो. व्हॉट आर क्लॉथ्स मेड फ्रॉम. कपडे कशापासून तयार झालेले आहेत, तर कपडे क्लॉथ्स आर मेड फ्रॉम फायबर्स. फायबरपासून तयार झालेले आहे. फ्रॉम द टाइम इट वॉज फर्स्ट थॉट दॅट आर्टिफिशियल yarn could be produced to meet the clothing needs of an increasing population. तर आर्टिफिशियल जे धागे तयार करण्यात आलेले आहेत, दोरे वगैरे, तर हे आपली वाढतं लोकसंख्या, त्यामुळे आपल्याला लागणारा कपडा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये त्यासाठी तयार करण्यात आलेली आहे. मच रिसर्च अँड प्रोग्रेस हॅज टेकन प्लेस इन दिस फील्ड. तर आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिमरित्या धागा तयार करण्याची या क्षेत्रामध्ये फारच प्रगती करण्यात आली आहे आणि बरेच संशोधन पण करण्यात आलेले आहे. बरेच नवीन शोध त्यामध्ये लागत आहेत. इन्युमरेबल काइंड्स ऑफ सिंथेटिक ऑर आर्टिफिशियल थ्रेड्स आर नाऊ अवेलेबल.
आता न मोजता येण्यासारखे एवढे सिंथेटिक आणि आर्टिफिशियल थ्रेड्स म्हणजे कृत्रिम धागे आता तयार झालेले आहेत. नायलॉन, डेक्रॉन, टेरिन, पॉलिस्टर, रेयॉन आर द नेम्स ऑफ व्हेरियस सिंथेटिक थ्रेड्स. तर हे नायलॉन, डेक्रॉन, टेरिन, पॉलिस्टर, टेरियॉन हे कृत्रिम धागे आहेत. डू यू नो सिल्क इज Do you know silk is a natural thread or fiber obtained from the cocoons of silkworms. सिल्क हे जे आहेत हे एक नैसर्गिक धागा आहे की जो कुकिन्स सिल्कवर्मपासून मिळवलेला आहे. फ्रॉम वन कुकिन 500 मीटर्स टू 1300 मीटर्स ऑफ थ्रेड कॅन बी ऑब्टेन. तर कुकिन्सपासून आपल्याला 500 मीटर ते 1300 मीटरपर्यंत धागा मिळतो. It is said that silk was first produced on large scale in China. असं म्हणलं जातं की सिल्क हे चायनामध्ये सगळ्यात पहिले तयार करण्यात आलं मोठ्या प्रमाणामध्ये, सगळ्यात जास्ती प्रमाणामध्ये. ऑलमोस्ट ऑल द आर्टिकल्स मेड फ्रॉम नॅचरल फायबर्स इन द ओल्डन डेज कॅन नाऊ बी मेड फ्रॉम सिंथेटिक थ्रेड्स. जुन्या काळामध्ये विविध वस्तू ह्या नैसर्गिक धाग्यापासून तयार करण्यात येत होत्या, त्या आता आपल्याला सिंथेटिक फायबर थ्रेड्सपासून तयार करण्यात येत आहे. नायलॉन, रेयॉन, टेरिलिन, ॲक्रिलिक आर ऑल सिंथेटिक थ्रेड्स. म्हणजे हे सगळे जे आहेत हे सिंथेटिक धागे आहेत. अँड मेनी आर्टिकल्स इन आवर डेली यूज आर मेड फ्रॉम देम. आणि बरेच आर्टिकल्स वस्तू तर या आपल्या दररोजच्या दैनंदिन जीवनापासून बनवण्यात आलेले आहे. नायलॉन, दीज थ्रेड्स वेअर इन्व्हेंटेड ॲट द सेम टाईम इन न्यूयॉर्क अँड लंडन. नायलॉन नावाचे जे धागे आहेत हे न्यूयॉर्क आणि लंडन येथे तयार करण्यात आलेले आहे. देअर फोर द इनिशियल्स NY ऑफ न्यूयॉर्क अँड LON फ्रॉम लंडन वेअर कंबाईंड टू नेम देम नायलॉन. नायलॉन हे नाव कसं तयार झालं? NY म्हणजे न्यूयॉर्क आणि LON म्हणजे लंडन. तर NY आणि LON दोन्हींचं एकत्र कॉम्बिनेशन केलं की नायलॉन हा धागा नाव तयार झालेलं आहे. नायलॉन थ्रेड्स हॅव शाईन अँड आर स्ट्रॉंग, ट्रान्सपरंट अँड वॉटर रेजिस्टन्स. तर नायलॉन धागे हे स्ट्रॉंग आहे, मजबूत आहेत, ट्रान्सपरंट आहे आणि पाण्यापासून सुरक्षित आहेत. दे आर यूज टू मॅन्युफॅक्चर क्लॉथ्स, फिशिंग नेट्स, रोप्स एक्सेट्रा. तर हे कापड तयार करण्यासाठी, मासे पकडण्यासाठी आणि रोप्स तयार करण्यासाठी वापरण्यात येतात. आता रेयॉन, कॉटन अँड वूड पल्प इज डिझॉल्व्ड इन केमिकल कॉल्ड सोडियम हायड्रॉक्साईड टू मेक सोल्युशन. म्हणजे कॉटन आणि वुडन पल्प म्हणजे कागदाचा लगदा, लाकडाचा लगदा हे दोन्ही पण केमिकल त्या सोडियम हायड्रॉक्साईडमध्ये एकत्र केले जातात सोल्युशनमध्ये. Threads are obtained with the help of threads are obtained from this solution with the help of machines. As these threads have shine and strength, they are said to be synthetic silk. तर threads have shine and strength, they are said to be synthetic silk. They are appearing to be shining bright like the sun rays, hence they are named rayon. म्हणून या सूर्यासारखी हे जे थ्रेड आहे रेयॉन नावाचे हे शाईन करतात, त्यांची स्ट्रेंथ चांगली आहे म्हणून त्याला सिंथेटिक सिल्क असं म्हणलं जातं. दे अपिअर टू बी शायनिंग ब्राईट लाईक द सनरेज. ते सनरेज सारखे म्हणजे सूर्याच्या किरणांप्रमाणे चमकतात म्हणून त्यांना रेयॉन असं म्हटलेलं आहे. डेक्रॉन, टेरिलिन आणि टेरिन. आता डेक्रॉन, टेरिलिन आणि टेरिन हे सुद्धा थ्रेडच आहेत, धागेच आहेत. बघूया. व्हरीस हायड्रोकार्बन्स ऑब्टेन फ्रॉम मिनरल्स ऑइल्स आर यूज टू मेक पॉलिमर चेन्स.
तर विविध प्रकारचे हायड्रोकार्बन्स हे मिनरल ऑइल्सपासून तयार करण्यात आलेले अ सोल्युशन ऑफ सच पॉलिमर इज प्रेस थ्रू अ स्ट्रेनर विथ फाईन होल्स. तर सोल्युशन आहे पॉलिमरचं ते एका स्ट्रेनरमधून फाईन होल्स म्हणजे छोट्या छिद्रांमधून पास केलं जातं आणि त्यापासून हे धागे तयार होतात. द फायबर्स फाउंड फॉर्म आफ्टर कूलिंग आर लॉंग अँड अनब्रोकन थ्रेड्स. दीज थ्रेड्स आर ट्विस्टेड टू ऑप्टेन यार्न. तर यापासून मिळणारे जे धागे आहेत ते न तुटणारे आहेत, लांब आहेत आणि यापासून यार्न तयार केला जातं. Different types of chemicals are used to make threads of various properties. विविध वेगवेगळ्या प्रकारचे रसायने वापरले जातात हे थ्रेड्स तयार करण्यासाठी. These different threads have been named various as डेक्रॉन, टेरलिन, टेरिन एक्सेट्रा. तर वेगवेगळ्या प्रकारचे रासायनिक पदार्थ वापरून हे धागे तयार केले जातात. त्याला आपण टेरिन, डेक्रॉन अशा प्रकारचे नावं देण्यात आलेली आहेत. आता न्यू वर्ड्स. हायड्रोकार्बन म्हणजे सबस्टन्सेस ऑब्टेन फ्रॉम मिनरल ऑइल. पॉलिमर चेन्स लॉंग कंटिन्युअस चेन फॉर्म बाय स्मॉल इंटरलिंक्ड केमिकल युनिट्स. ॲडव्हान्टेज अँड शॉर्ट कमिंग्स ऑफ सिंथेटिक फायबर्स. आता सिंथेटिक फायबरचे ॲडव्हान्टेज काय आहे आणि शॉर्ट कमिंग्स काय आहेत ते आपण इथे बघणार आहोत. तर ॲडव्हान्टेज आहे पहिला बघा. दीज फायबर्स कॅन बी मॅन्युफॅक्चर्ड ऑन मास स्केल. तर हे जे फायबर्स आहेत सिंथेटिक फायबर हे जास्त प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण तयार करू शकतो, उत्पादन करू शकतो. देअर कॉस्ट इज लेस. त्यांची किंमत कमी आहे. दे आर स्ट्रॉंग अँड ड्युरेबल. ते मजबूत आहेत आणि दीर्घकाळ चालणारे आहेत. दे कॅन बी यूज फॉर लॉंग टाईम. ते दीर्घकाळ आपण वापरू शकतो. दे आर वॉटर रिपेलंट हेन्स डू नॉट रॉट ऑर गेट वेट. दे ड्राय इझिली. सिंथेटिक फायबर्स हे पाण्यामध्ये ओले होत नाही आणि झाले तरी ते लवकर वाळतात. ते दे आर लाईट वेट अँड कम्फर्टेबल टू वेअर. हे अतिशय वजनाने हलके आहे आणि कपडे घालायला सुद्धा सोपे आहे. ॲज दे हॅव शाईन दे एनहान्स द अपीअरन्स ऑफ द वेअरर. तर यांना एक चमक आहे सिंथेटिक फायबरला, म्हणून सिंथेटिक फायबरचे कपडे घालणारे लोक यांना एक चांगली वेगळा लुक येतो, अपीअरन्स चांगल्या प्रकारचं येतं, चांगले दिसतात लोक. क्लॉथ्स मेड फ्रॉम दीज थ्रेड्स आर रिंकल फ्री अँड स्क्रॅच फ्री. ह्या कपड्यापासून तयार होणारे या थ्रेड्सपासून धाग्यापासून तयार होणारे जे कपडे आहेत ते रिंकल फ्री आहेत आणि स्क्रॅच फ्री आहे. आता हे जे शॉर्ट कमिंग्स काय आहे ते आपण बघूया. दे आर वॉटर रिपेलेंट हेन्स डू नॉट ऑब्झॉर्व स्वेट फ्रॉम द स्किन. आता सिंथेटिक फायबर हे वॉटर रिपेलेंट आहे, त्याच्यामध्ये पाणी येऊ शकत नाही, पाणी ते शोषून घेऊ शकत नाही, म्हणून घामसुद्धा शरीरातून येणारा ते शोषून घेऊ शकत नाही. कंटिन्युअस यूज ऑफ क्लॉथ्स मेड फ्रॉम these threads keep the skin moist which may cause skin diseases. या कपडे घातल्यामुळे सिंथेटिक फायबरचे कपडे वापरल्यामुळे स्किन मॉइस्ट होते आणि त्याच्यामुळे स्किनचे आजार होऊ शकतात, त्वचा रोग होऊ शकतात. सिंथेटिक क्लॉथ्स आर अनकम्फर्टेबल इन वेअर स्पेशली इन समर. सिंथेटिक जे क्लॉथ्स आहेत म्हणजे कपडे जे आहेत हे अनकम्फर्टेबल आहे उन्हाळ्यामध्ये घालण्यासाठी. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सिंथेटिक कपडे वापरणं चांगली गोष्ट नाही, कारण त्यामुळे त्रास होऊ शकतो, उन्हाचा त्रास होऊ शकतो. सिंथेटिक फायबर कॅचेस फायर इझिली. सिंथेटिक फायबरमुळे लवकर आग पकडतात, लवकर आग पेटते, त्यामुळे ते कपडे घालणे योग्य चांगलं नाही. इफ दे कॅचेस फायर द क्लॉथ स्टिक टू द स्किन अँड कॉजेस सिरियस इंजुरीज. जर सिंथेटिक फायबर आग लागली तर ते लवकर स्किनला पकडतात आणि त्याच्यामुळे मोठी हानी होऊ शकते आणि जखम होऊ शकते. दीज फायबर्स आर नॉट डिकम्पोज बाय मायक्रो ऑर्गॅनिझम्स.
आणि सिंथेटिक फायबरचे कपडे एकदा वापरल्यानंतर टाकले तर ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स सूक्ष्म जीवांकडून ते डिकम्पोज होत नाही, जसे असतात तसेच पडून राहतात आणि त्याचं विघटन होत नाही. हे त्याचे शॉर्टकमिंग्स आहेत. ॲडव्हान्टेज आणि शॉर्टकमिंग आपण सिंथेटिक फायबरचे इथे बघितलेले आहे. आता ऑलवेज रिमेंबर, सेव्ह ट्रीज टू सेव्ह नेचर, सेव्ह पेपर टू सेव्ह ट्रीज. कधी पण झाडे वाचवा, झाडे जगवा, कारण झाडे वाचवली तरच आपल्याला पेपर कागद मिळणार आहे. यूज पेपर प्रॉपरली अँड इकॉनॉमिकली. कागद हा व्यवस्थितपणे वापरा आणि इकॉनॉमिकली. मेक फुल यूज ऑफ इट अँड रिसायकल द यूज पेपर. तर त्याचा वापर आपण पूर्णपणे करायचा आहे कागदाचा, आणि त्याला रिसायकल वापरायचं आहे आणि त्याला नेहमी वापरायचं. ऑल्दो देअर आर सम डिसॲडव्हान्टेज इन यूजिंग सिंथेटिक फायबर्स. तर सिंथेटिक फायबर वापरायचे काही तोटे आहेत, काही डिसॲडव्हान्टेज आहेत. दे कॅन बी युजफुल इफ दे आर यूज इन प्रॉपर वे. जर सिंथेटिक फायबर आपण जर व्यवस्थितपणे वापरले तर ते आपल्या उपयोगाचे आहेत. दे रिड्यूस द लोड ऑन द यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस. नॅचरल रिसोर्सेस नैसर्गिक स्रोतांपासून तयार होणारे कपडे वापरण्यावर ते थोडेसे आपल्याला मदत करतात की आपण नैसर्गिक कपडे वापरण्यापेक्षा सिंथेटिक फायबरचे कपडे वापरले तर तेवढेच आपल्याला नैसर्गिक कपडे कमी प्रमाणात लागतात. व्हॉट आर हॅव लर्न. आपण काय शिकलो? वी यूज टू टाईप्स ऑफ मटेरियल, नॅचरल अँड मॅनमेड. आपण दोन प्रकारचे मटेरियल वापरतो, एक आहे मॅनमेड आणि एक आहे नॅचरल. नॅचरल मटेरियल मे बी बायोटिक ऑर अबायोटिक. नॅचरल मटेरियल हे जैविक किंवा अजैविक असू शकतं. बायोटिक मटेरियल आर आयदर ऑफ प्लांट ओरिजिन ऑर ॲनिमल ओरिजिन. म्हणजे जे जैविक मटेरियल आहे ते प्लांट ओरिजिन आहे आणि काही ॲनिमल ओरिजिन आहे, म्हणजे वनस्पतीपासून तयार झालेले तर काही प्राण्यांपासून तयार झालेले. रबर, पेपर अँड सिंथेटिक फायबर आर इम्पॉर्टंट मॅनमेड मटेरियल्स इन आवर डेली यूज. रबर, पेपर आणि सिंथेटिक फायबर हे मानवनिर्मित मटेरियल आहेत. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरणारे आपण जे वापरतो रबर, पेपर, तर हे मॅनमेड मटेरियल आहे. मॅनमेड मटेरियल्स आर ऑब्टेन बाय यूजिंग सर्टन पर्पजेस. तर काही विशिष्ट हेतूसाठी आपण मानवनिर्मित पदार्थ तयार करत असतो. सायन्स वॉच. व्हाईल स्टडिंग सायन्स वी डू व्हेरीफाय व्हॉट एव्हर वी लर्न, बट व्हॉट अबाउट अदर्स. आपण सायन्सचा अभ्यास करताना आपण विचार करतो की आपण काय शिकलो, पण आपण इतरांचा विचार केला का? इट इज नेसेसरी टू एक्सप्लेन टू एव्हरीबडी दॅट देअर इज अ सायन्स बिहाइंड एव्हरी फेनॉमेनॉन. आपण प्रत्येकाला सांगितलं प्रत्येक गोष्टीच्या मागे, प्रत्येक घटनेच्या मागे सायन्स असतं, विज्ञान आहे. लेट अस एक्सप्लेन टू देम व्हॉट वी हॅव लर्न अँड लेट अस ॲक्ट ऑन द बेसिस ऑफ आवर नॉलेज. तर आपण इतरांना पण सांगितलं पाहिजे की आपण काय शिकलो आणि आपण आपल्या ज्ञानानुसार थोडं वर्तणूक करायला पाहिजे. आता बघा, एक्सरसाइज आहे दिलेली, फिल इन द ब्लँक्स युजिंग प्रॉपर वर्ड्स. तर पहिली रिकामी जागा दिलेली आहे, रबर मेड बाय व्हल्कनायझिंग इज आर्टिफिशियल हार्ड मटेरियल. दुसरी रिकामी जागा दिलेली आहे, मॅनमेड मटेरियल आर मेड बाय प्रोसेसिंग नॅचरल मटेरियल्स. आणि सी आहे, नायलॉन थ्रेड्स वॉज डेव्हलप सायमल्टेनियसली इन न्यूयॉर्क अँड लंडन. नंतर आहे, रियॉन इज ऑल्सो नोन ॲज सिंथेटिक सिल्क. तर या 4 रिकामी जागा इथं लिहिलेल्या आहे.
आता काही प्रश्न विचारलेले आहे. क्वेश्चन नंबर 2, व्हाय डीड द नीड फॉर मॅन मेड मटेरियल अराईज. तर मानवनिर्मित मटेरियलची काय गरज पडली, कशासाठी निर्मिती करू लागला माणूस. त्याचा आन्सर असा आहे, मॅन कंटिन्युअसली स्ट्राईव्ह न्यूअर अँड न्यूअर थिंग्स. तर मनुष्य हा नवीन नवीन गोष्टींचा शोध घेत असतो. ही ऑलवेज वॉन्ट्स टू मेक धिस लाईफ मोर कम्फर्टेबल. माणसाला आपलं जीवन हे सुखकर आणि सोपं करण्यासाठी प्रयत्न करत असतो. देअरफोर फ्रॉम द नॅचरल सबस्टन्सेस ही ट्राईड टू मेक डिफरंट युजेबल आर्टिफिशियल सबस्टन्सेस. तर नैसर्गिक पदार्थापासून त्याने विविध प्रकारचे वापरण्यायोग्य असे नवीन कृत्रिम पदार्थ तयार केले आहे. द प्रोडक्शन ऑफ लो कॉस्ट अँड प्लेंटीफुल मटेरियल सॅटिस्फाय मॅन्स नीड. तर माणसाच्या ज्या गरजा आहेत त्या जर कमी किंमत आणि पुष्कळ प्रमाणात उत्पादन जर मिळालं एखाद्या पदार्थाचं, तर आपल्या गरजा ह्या पूर्ण होतात. यासाठी मॅनमेड मटेरियल्स अरायझेस. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन दिला आहे, विच आर द नॅचरल मटेरियल ऑब्टेन फ्रॉम प्लांट्स अँड ॲनिमल्स. आता प्लांट्स आणि ॲनिमल्सपासून कोणते मटेरियल आपल्याला मिळतात. जसं आहे प्लांट ओरिजिन मटेरियलपासून आपल्याला कॉटन मिळतं, ज्यूट आहे, हेम्प आहे, टीक आहे, वूड आहे, फ्लावर अँड फ्रुट्स आहे. तर हे पदार्थ आपल्याला प्लांट ओरिजिन मधून मिळतात. आणि ॲनिमल ओरिजिनमधून आपल्याला काय मिळतं, लेदर, सिल्क, लॅक, पर्ल, वूल अशा प्रकारचे पदार्थ आपल्याला मिळतात. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज व्हल्कनायझेशन. व्हल्कनायझेशन इज अ केमिकल प्रोसेस. व्हल्कनायझेशन ही रासायनिक प्रक्रिया आहे. इन दिस प्रोसेस द रबर इज हिटेड विथ सल्फर फॉर 3 to 4 hours. या प्रक्रियेमध्ये रबर हे 2 ते 3 सल्फरसोबत 3 ते 4 तास गरम केले जातं. दिस प्रोसेस मेक्स रबर हार्ड. या प्रक्रियेमुळे रबर हे हार्ड तयार होतं. पुढचा आहे, विच नॅचरल मटेरियल आर यूज टू ऑब्टेन फायबर. तर फायबर तयार करण्यासाठी कोणतं नैसर्गिक पदार्थ आपण वापरतो. द नॅचरल मटेरियल यूज टू ऑब्टेन फायबर्स आर कॉटन, ज्यूट, हेम्प, वूल, सिल्क एक्सेट्रा. तर आपण हे पदार्थ कॉटन, ज्यूट, हेम्प, वूल, सिल्क हे वापरू शकतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, व्हॉट आर वी यूज फॉर सॉईल. तर सॉईल इज यूज फॉर फार्मिंग ॲग्रिकल्चर. जमीन ही ॲग्रिकल्चरसाठी शेतीसाठी वापरण्यात येते. इट ऑल्सो यूज इन कन्स्ट्रक्शन्स. बांधकामासाठी वापरण्यात येते. ब्रिक्स अँड क्ले टाईल्स आर मेड फ्रॉम सॉईल. पॉट्स, अर्न, क्ले, स्टोव्ज एक्सेट्रा आर मेड फ्रॉम द सॉईल. त्याच्यानंतर पुढं आहे वूड. फर्निचर इज मेड फ्रॉम वूड. हे वूड आहे. नंतर वूडचा उपयोग आपण कशासाठी करतो, आपण त्याचा वापर, तर त्याच्यापासून फर्निचर बनवतो. डोअर्स अँड विंडोज ऑफ हाऊसेस आर ऑल्सो मेड फ्रॉम वूड. म्हणजे घराचे डोअर्स आणि विंडोजसुद्धा बनवतो. देअरफॉर इन कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीज वूड इज लार्जली यूज. कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीमध्ये, बांधकामामध्ये वूड हे मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. वूड ऑल्सो गिव्स फ्यूल. जे लाकूड आहे त्याच्यापासून आपल्याला फ्यूल मिळतं, इंधन मिळतं. मेनी अदर युजफुल आर्टिकल्स आर ऑल्सो मेड फ्रॉम वूड्स. आपण लाकडापासून अनेक प्रकारचे वस्तू तयार करू शकतो. त्याच्यानंतरचा पुढचा पदार्थ आहे नायलॉन. नायलॉनचा वापर आपण कशासाठी करतो. नायलॉन थ्रेड्स आर ड्युरेबल, हेन्स यूज इन मेकिंग रोप्स, फ्लॅशिंग नेट्स अँड क्लोथ्स. पुढचं आहे पेपर. पेपर इज फॉर रायटिंग, फॉर मेकिंग बुक्स, नोटबुक्स, रजिस्टर्स, ग्रीटिंग कार्ड्स एक्सेट्रा. टिश्यू पेपर इज यूज फॉर वायपिंग. लॉट्स ऑफ पेपर इज ऑल्सो यूज ॲज पॅकिंग मटेरियल. तर पेपरचे आपण काय उपयोग करतो हे आपल्याला सर्व याप्रमाणे माहिती आहे. आता पुढचा आहे वापर रबर. तर रबर इज यूज टू मेक टायर्स ऑफ ऑल व्हेकल्स. वेगवेगळ्या वाहनांचे टायर्स बनवण्यासाठी रबरचा वापर केला जातो. फॉर धिस हार्ड व्हल्कनायझेशन रबर इज यूज. इरेजर, रबर टॉईज, बॉल्स, फुटवेअर,
रबर बँड्स आर मेनी आर्टिकल्स मेड फ्रॉम रबर. तर आपण इरेझर, रबर टॉईज, बॉल्स, फुटवेअर, रबर बँड्स अशा प्रकारचे विविध प्रकारचे आर्टिकल्स रबरपासून तयार करतो. हाऊ इज पेपर मॅन्युफॅक्चर्ड हाऊ हाऊ इज पेपर मॅन्युफॅक्चर्ड राईट इन युअर ओन वर्ड्स. तर पेपर कसा तयार होतो हे तुम्ही तुमच्या शब्दामध्ये सांगायचं आहे. For making paper, the pine like coniferous trees are felled. Bark from the logs of these coniferous trees is removed. तर कॉनिफेरस नावाच्या ट्रीज झाडांचा वापर आपण पाईन सारख्या झाडांचा वापर आपण पेपर तयार करण्यासाठी करतो. त्याच्या साली पहिले काढून दिल्या जातात. द वूड इज ब्रोकन इन टू स्मॉल पीसेस. नंतर लाकूड बारीक बारीक तुकड्यांमध्ये त्याला तुकडे तयार केले जातात. इट इज मिक्स्ड विथ सर्टन केमिकल्स अँड सोक फॉर लॉंग टाईम. तो नंतर वेगळ्या प्रकारच्या रासायनिक पदार्थांसोबत मिसळला जातो आणि जास्त वेळापर्यंत तो पाण्यामध्ये भिजवला जातो. त्याच्यापासून एक पल्प तयार होतो. वेन द केमिकल प्रोसेस इज कम्प्लिटेड द फायबर्स फ्रॉम द वूड आर सेपरेटेड. ज्यावेळेस रासायनिक प्रक्रिया पूर्ण होते तर लाकडापासूनचे जे फायबर्स आहेत ते त्या सेपरेट होतात. द डाईज आर देन मिक्स इन द पल्प अँड इट इज पास थ्रू द रोलर. नंतर डाईज जे आहेत ते त्याच्यामध्ये मिक्स केले जातात आणि ते पल्प लगदा जो तयार झालेला कागदाचा तो एका रोलरमधून पास केला जातो. इट इज देन ड्राईड अँड देन वाऊंड ऑन द रील्स. त्याला नंतर सुकवल्या जातं आणि त्याला रील्सवर गुंडाळल्या जातं. अशा प्रकारे पेपर तयार केला जातो. आता पुढं आहे गिव्ह सायंटिफिक रिझन्स. वी मस्ट यूज कॉटन क्लॉथ्स इन समर. तर आपण उन्हाळ्यामध्ये कॉटन क्लॉथ्स वापरले पाहिजे. याचे कारण काय? कॉटन क्लॉथ्स आर मेड फ्रॉम नॅचरल फायबर्स. कॉटन क्लॉथ्स हे नॅचरल फायबरपासून तयार झालेले असतात. द स्वेट इज ऑब्झर्वड इन दीज फायबर्स. अशा फायबरमध्ये घाम ओढून घेतला जातो. द स्किन रिमेन्स ड्राय अँड चान्स ऑफ कॅचिंग स्किन इफ इन्फेक्शन इज लेस. आणि याच्यामुळे त्वचा रोग होणे किंवा त्वचेचे इन्फेक्शन जरा कमी प्रमाणामध्ये होतात. बाय यूजिंग क्लॉथ्स मेड फ्रॉम सिंथेटिक फायबर्स वी मे फील अनकम्फर्टेबल. सिंथेटिक फायबरमुळे आपल्याला अनकम्फर्टेबल फील होतं. देअरफॉर वी मस्ट यूज कॉटन क्लॉथ्स इन समर. त्यामुळे आपण उन्हाळ्यामध्ये कॉटनचे कपडे वापरायला पाहिजे. पुढचा एक रिझन आहे वी मस्ट ऑब्झर्व इकॉनॉमी इन द यूज ऑफ मटेरियल. मॅन हॅज ओव्हर यूज नॅचरल रिसोर्सेस टू सॅटिस्फाय हिज नीड. आपल्या माणसाने स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नैसर्गिक स्रोतांचा वापर अधिक प्रमाणात करायला सुरुवात केलेली आहे. ही ऑल्सो मेड मेनी न्यू सबस्टन्सेस बाय चेंजिंग द नॅचरल सबस्टन्सेस इन अँड रिव्हर्सेबल वे. माणसाने नैसर्गिक साधन संपत्तीचा पदार्थांचा वापर करून आपल्याला आवश्यक असल्याप्रमाणे नवीन पदार्थ तयार केलेले आहेत. व्हाईल मेकिंग सच सबस्टन्सेस द प्रॉपर्टीज ऑफ कॉन्स्टिट्युएंट्स अंडरगो चेंज ड्यू टू केमिकल रिएक्शन. आपण जेव्हा नवीन पदार्थ बनवतो तर रासायनिक प्रक्रिया झाल्यामुळे ते पदार्थांचे गुणधर्म बदलून जातात. वी कॅन नॉट ऑब्टेन द नॅचरल रिसोर्स अगेन. त्यामुळे आपण परत तयार केलेल्या पदार्थांपासून नैसर्गिक पदार्थ तयार करू शकत नाही. मेनी टाइम्स दीज मॅनमेड सबस्टन्सेस आर हझर्डस फॉर एन्व्हायरमेंट. यामुळे तयार केलेले मानवनिर्मित पदार्थ हे निसर्गाला हानिकारक आहेत. दॅट इज थर्माकॉल, प्लास्टिक. इन ऑर्डर टू सेव्ह आवर natural resources and prevent its depletion we must observe economy in the use of them. तर नैसर्गिक साधन स्रोत प्रिव्हेंट करण्यासाठी वी मस्ट ऑब्झर्व इकॉनॉमी इन द यूज ऑफ देम. आपण इकॉनॉमी वापरली पाहिजे. त्यानंतर पुढं आहे सेविंग पेपर इज द नीड ऑफ आवर. पेपर इज म्हणजे तर कागदाची बचत करणे ही आपली गरज आहे. पेपर इज त्याचा आन्सर असा आहे पेपर इज मेड फ्रॉम वूड पल्प.
पेपर हा लाकडाच्या लगद्यापासून तयार केला जातो. टू ऑब्टेन पेपर मोर अँड मोर ट्रीज आर फेल्ड. तर कागद बनवण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त झाडे लावणे आवश्यक आहे. बाय एक्सेसिव्ह यूज ऑफ पेपर लार्ज स्केल डिफॉरेस्टेशन टेक्स प्लेस. तर आपण कागदाचा जास्त वापर करतो त्यामुळे आपल्याला जंगलतोड करावी लागते. इफ ट्रीज अँड फॉरेस्ट व्हॅनिश वी हॅव टू फेस डेंजरस सच ॲज क्लायमेट चेंज. जर झाडे आणि जंगल जर नाहीसं झालं तर आपल्याला क्लायमेट चेंज वातावरणातील बदलाला मोठ्या प्रमाणामध्ये तोंड द्यावं लागेल. देअरफॉर सेव्हिंग पेपर इज द नीड ऑफ द आवर. त्यामुळे कागदाची बचत करणं ही आपली आवश्यकता पडलेली आहे. आता पुढं आहे मॅन मेड मटेरियल हॅव मोर डिमांड. तर याचं रिझन असं आहे, मॅन मेड मटेरियल इज इझी टू यूज, लो इन कॉस्ट, अवेलेबल इन प्लेंटी. मानवनिर्मित पदार्थ हे कमी किमतीचे आहेत, मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत आणि वापरायला सोपे आहेत. द ओरिजिनल नॅचरल मटेरियल आर चेंज इन टू मॅनमेड मटेरियल टू सूट आवर कन्व्हिनियन्स. जे ओरिजिनल नॅचरल मटेरियल आहे त्याचा बदल करून ते मानवनिर्मित पदार्थ तयार करण्यात आलेले आपल्या वापरण्यासाठी ते सोयीस्कर व्हायला पाहिजे यासाठी. दॅट इज इन्स्टेड ऑफ कॉटन अँड वूल फायबर सिंथेटिक फायबर आर मोर कन्व्हिनियंट फॉर यूज. म्हणजे कॉटन आणि वूल फायबर याच्यापेक्षा सिंथेटिक फायबर हे वापरण्यासाठी योग्य आहे, अतिशय सोपे आहे, चांगले आहे. प्लास्टिक अँड थर्मोकॉल आर द मटेरियल दॅट हॅज फास्ट रिप्लेस द नॅचरल अल्टरनेटिव्ज. प्लास्टिक आणि थर्मोकॉलमुळे आपण नैसर्गिक साधनस्रोतांमध्ये बदल घडवून आणलेले आहेत. जज मॅनमेड मटेरियल हॅज मोर डिमांड. त्यामुळे मानवनिर्मित पदार्थांना फार मोठी मागणी आहे. ह्युमस इज अ नॅचरल मटेरियल. ह्युमस इज अ नॅचरल मटेरियल याचा आन्सर असा आहे, देअर आर सॉईल मायक्रोब्स दॅट ब्रिंग अबाउट डिकम्पोजिशन प्रोसेस इन द सॉईल. तर मातीमध्ये सूक्ष्मजीव असतात आणि ते डिकम्पोजिशन करतात आणि डिकम्पोजिशन झाल्यामुळे माती तयार होते. फ्रॉम द डेड अँड डिकेइंग रिमेन्स ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट्स ह्युमस इज फॉर्म बाय देम. तर या मायक्रोब्समुळे ह्युमस तयार होते. ह्युमस नावाचा थर तयार होतो. माती आणि पानांना कुजलेली पानं जेव्हा त्यापासून माती तयार होते तेव्हा त्याला ह्युमस म्हणतात आणि तो ह्युमस मोठ्या प्रमाणामध्ये तयार होतो. दिस इज अ नॅचरल प्रोसेस अँड देअर फॉर ह्युमस इज कॉल्ड नॅचरल मटेरियल. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे ह्युमस तयार होणे आणि म्हणून त्याला ह्युमस इज कॉल्ड नॅचरल, म्हणून ह्युमसला नॅचरल मटेरियल असं म्हणलेलं आहे. फाइंड आउट हाऊ इज लॅक ऑब्टेन फ्रॉम नेचर. हाऊ इज लॅक ऑब्टेन फ्रॉम नेचर याचा आन्सर असा आहे, लॅक इज सेक्रेटरी मटेरियल ऑब्टेन फ्रॉम लॅक इन्सेक्ट. तर लॅक हे सेक्रेटरी मटेरियल आहे लॅक इन्सेक्टपासून तयार झालेले आहे. फ्रॉम द बॉडी ऑफ फिमेल लॅक इन्सेक्ट दिस रेझोनन्स सबस्टन्सेस इज गिवन आउट ॲज सिक्रिशन. व्हेन दिस सबस्टन्सेस कम इन टू कॉन्टॅक्ट विथ एअर इट सॉलिडिफाईज अँड फॉर्म्स लॅक. तर हे जे पदार्थ आहेत हे जेव्हा हवेशी संपर्कात येतात त्यावेळेस सॉलिडिफाईज आणि त्याच्यापासून लॅक तयार होते. हाऊ आर पल्स ऑब्टेन. आता शेवटचा प्रश्न आहे, हाऊ आर पल्स ऑब्टेन. Pearls are formed inside the shells of behavioral marine animal. If any foreign particle enters the body of this animal, a layer of protective substance called cankri is deposited around it. पर्ल जे आहे ते पर्ल म्हणजे मोती हे एका शिंपल्यामध्ये तयार होतात आणि शिंपल्यामध्ये तयार होऊन द पार्टिकल्स एंटर द बॉडी ऑफ दिस ॲनिमल. लेअर ऑफ प्रोटेक्टिव्ह सबस्टन्सेस कॉल्ड कॉन्क्री ऑफ डिपॉझिटेड अराउंड इट. दिस डिपॉझिशन अल्टिमेटली फॉर्म्स पर्ल. तर याच्यामुळे एक पर्ल तयार होतं, मोती तयार होतात. इन द लॅबोरेटरी आर्टिफिशियली बीड इज इन्सर्टेड इन द बॉडी ऑफ ॲनिमल कॉल्ड पर्ल ऑयस्टर. पर्ल ऑयस्टर डिपॉझिट्स लेअर ऑफ
concrete around this bed. This is how कल्चर्ड पर्ल इज प्रिपेअर्ड. तर अशा प्रकारे प्रिपेअर्ड तयार करण्यात येतं. आता ॲक्टिव्हिटी दिलेली तुम्हाला इथं काही करायला उपक्रम दिलेला आहे. व्हिजिट रबर पेपर और टेक्स्टाईल इंडस्ट्री इन युअर एरिया अँड कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट इट. तुमच्या परिसरात असलेल्या रबर पेपर आणि टेक्स्टाईल इंडस्ट्रीला भेट द्या, कारखान्याला भेट द्या आणि माहिती जमा करा. दुसरा उपक्रम आहे कलेक्ट वरियस सॅम्पल्स ऑफ पेपर अँड नोट देअर युजेस. वेगवेगळ्या प्रकारचे पेपरचे सॅम्पल जमा करा. त्याची वेगवेगळ्या प्रकारचे पेपर जमा करा आणि त्याची उपयोग लिहून काढा. यूज ब्लँक पेजेस फ्रॉम ओल्ड नोटबुक्स अँड मेक न्यू वन. तर जुन्या वहीमधले कोरे कागद जमा करा आणि त्यापासून नवीन वही तयार करा आणि ती वापरा. अशा प्रकारचे 3 उपक्रम तुम्हाला दिलेले आहे. हे 3 उपक्रम तुम्हाला करायचे आहेत. तर इथे हा चॅप्टर संपलेला आहे. तर यानंतरचा पुढील जो चॅप्टर आहे तो आहे न्यूट्रिशन अँड डाएट. तर लेक्चर नंबर 14 आपण न्यूट्रिशन अँड डाएट हा चॅप्टर शिकणार आहोत. तर थँक्यू. आय हॅव अ गुड डे. Like, share and subscribe. Like, share and subscribe म्हणलं का?